प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी संघर्ष असतोच। त्याचं स्वरूप वेगवेगळं असू शकतं। या अडचणी संघर्ष बाजूला ठेवून स्वतःला झोकून देत संवेदनशीलपणे लोकसेवेचं काम करत राहायला हवं। मूल्यांशी तडजोड न करता तत्वनिष्ठ भावनेनं समाजहिताचं काम करताना व्यावसायिक प्रामाणिकता नाविन्य जपायला हवं, असं प्रतिपादन राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांनी केलं। श्रीकांत साबळे लिखित इग्नाइट पब्लिकेशन प्रकाशित संघर्ष यात्री पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर करीर यांच्या हस्ते झालं। बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात विभागीय आयुक्त सौरव राव, पोलीस आयुक्त रितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, पुण्यनगरीचे संचालक भावेश शिंगोटे, लेखक श्रीकांत साबळे, इग्नाइट पब्लिकेशनचे योगेश माने आदी उपस्थित होते। प्रसंगी प्रशासकीय अधिकारी श्रावण हर्डीकर, रमेश घोलप, सागर डोईफोडे, प्रवीण गेदाम, राजेश पाटील, डॉक्टर अविनाश ढाकणे, कुणाल खेमनार, विशाल सोळंकी, पोलीस अधिकारी निखिल पिंगळे, वैभव निंबाळकर यांचा विशेष सन्मान तसंच मांडणी व सजावट करणाऱ्या प्रभाकर भोसले यांचाही गौरव करण्यात आला। म्हणून मी काही जास्त बोलणार नाही, फक्त एकच आहे, या ठिकाणी अनेक माझे वरिष्ठ संपादक ही मार्गदर्शक आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत, नाव न घेता सर्वांचं शब्द सुमनाने स्वागत करतो। खरं तर ही जी काही आजपर्यंतची पत्रकारितेची वाटचाल आहे, त्या वाटचालीमध्ये जेव्हा पुण्यात आलो त्यामध्ये जो हा स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा संघर्ष आहे तो पाहायला मिळत असताना असं वाटत होतं की ह्यांना कुठेतरी थोडंसं मार्गदर्शन हवं। मग त्यातून पुढं जेव्हा ते विद्यार्थी अभ्यास करत होते त्यातून बऱ्याच जणांचे काही आयडिओलॉजी आपल्या सर्वांसमोर एक आदर्श आहेत। त्यावेळेस ते सांगली येथे जिल्हाधिकारी होते आणि माझ्या वडिलांची पोस्टिंग त्यावेळेस तिथे होती आणि मी सर त्यावेळेस 7वी 8वी होतो आणि त्यावेळेस माझी आई मला सांगायची, कारण 7वी 8वीच्या मुलांना एवढं काही कळत नसतं की काय म्हणायचं आयुष्यामध्ये, काय म्हणायचं, पण सरांचं काम बघून सांगलीमध्ये मलाही म्हणायची की तुला जर असं काही करिअर आयुष्यामध्ये करायचं असेल तर तू आधी डॉक्टर हो आणि नंतर कलेक्टर हो, असं मला परिस्थिती त्या सांगून दिली आपल्याला। त्यावेळेस काय मी त्या गोष्टीकडे एवढं लक्ष दिलेलं नव्हतं, पण ते डोक्यामध्ये नेहमी त्या टाकत असायच्या आणि सुदैवानं अर्थात प्रयत्न असतात, त्याच्यानंतर देवत्व असतं, लक असतं, बरेच सारे फॅक्टर्स असतात। 1.5-2 वर्षापूर्वी झाली होती श्रीकांत बरोबर, आणि तेव्हा मी सिटी होतो, येऊन मला कन्सेप्ट सांगितलं, मी सांगितलं की थोडा डिफिकल्ट लग रहा है आणि तुम्हाला कसा हे करता येईल आणि एवढ्या लोकांच्या व्हरायटी कसा ठेवणार तुम्ही आणि बाकी लोकांना हे आवडत की नाही मला माहीत नाही, पण त्यांनी फार मेहनत घेतली। आता 1-1.5 वर्षामध्ये हे सगळे कंपाईल केले, प्रत्येकाच्या वेगवेगळे गुण त्यांनी काढून एक सुंदर पुस्तक आलेले आहेत। जसं पूर्वीची वक्तांनी सांगितलेलं आहे की इट इज नॉट ओनली फॉर असा स्पर्धा देणाऱ्या लोकांसाठी नाही, जनसामान्यासाठी आहे निश्चितपणे।